धन्यवाद अंकिता. तपशिलाच्यासाठी एकदा पटकन आपण आकडे पाहूयात. आजूबाजूला येणारी परिस्थिती आपल्याला आकड्यांच्या माध्यमातून अत्यंत वेगाने लक्षात येईल. तृणमूल 51, भारतीय जनता पार्टी 60. बंगालमधली ही परिस्थिती आहे. केरळ आणि इतर ही 4 राज्यांची परिस्थिती आपल्या समोर स्क्रीनच्या उजव्या बाजूला येते, तीही आपण बघणार आहोत. पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टी 13, काँग्रेस 4, अन्य 1. याच्यात शिवाय पुढचा आकडा बदलतोय. आसामचा आता आकडा आपल्या समोर येतोय. भारतीय जनता पार्टी 33, काँग्रेस 7, अन्य 0. तामिळनाडूची परिस्थिती आहे. डीएमके 38, एडीएमके अण्णा द्रमुक 13, टीव्हीके 3. एकूणच येणारी परिस्थिती केरळमधली काय आहे? एलडीएफ आहे 52, यूडीएफ 63, भारतीय जनता पार्टी 3 असं सांगतायत. या सगळ्या आकड्यांच्या अनुषंगाने माधवराव भांडावरी यांच्यापर्यंत पोहोचूयात. त्याचबरोबर आपल्यासोबत असलेल्या इतरही मान्यवरांना विचारूयात प्रश्न. माधवराव, आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल मधली परिस्थिती बंगालमधली जवळजवळची चाललेली आहे. अचानक परिस्थिती बदलू शकते, तर ती कधी आणि किती वेळानी? अंदाजे परिस्थिती बदलायला 1 तास पुरेसा असेल? एक 1-1.5 तासामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकेल असं मला वाटतंय. कारण जे आता आकडेवारी आपल्याला दिसते ती साधारणपणे थोड्याफार फरकाने पुढे चालत राहील असा माझा विश्वास आहे. आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की पश्चिम बंगालमधली निवडणुकांची वेगवेगळ्या समुदायांमधली आकडेवारी जी आहे त्याची गणितं बदललेली आहेत आणि ती गणितं आजपर्यंतच्या अनुभवांना धक्का देतील असं माझा स्वतःचा अंदाज आहे. जी, माधवरावांच्या या मुद्द्याला पुढे नेऊयात आणि आपल्या सोबत असलेल्या संध्या सवालाखे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. संध्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर परिस्थिती तुमच्यासाठी काही फारशी फेवरेबल, ज्याला म्हणतात सक्रिय, समाधानकारक आहे असं म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल मधलं अंतर वाढत चाललंय, टप्प्याटप्प्यानं का होईना, पण भारतीय जनता पार्टी 61 पर्यंत पोहोचलेली दिसतेय. तृणमूलचा आकडा 52 आहे. तुम्ही अजूनही आशावादी का असता आणि कशा पद्धतीनं असता? काँग्रेस आशावादीच आहे, कारण आम्हाला माहिती आहे की वस्तुस्थिती काय आहे. आणि जो आकडा आहे तर आम्हाला असं म्हणजे बिलकुल त्याच्यावर म्हणजे अनपेक्षित काही नाही, कारण देशभरामध्ये जे घडलेलं आहे त्यामुळे अनपेक्षित काय आहे आम्हाला काय जे तुम्ही म्हणताय की अपेक्षा काय आहेत, अपेक्षा यासाठी आहे की जे काही घडलं आहे ते आम्हाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे, म्हणून आम्हाला काही आश्चर्यकारी वाटणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही? तुम्हाला आत्ताच्या घडीला परिस्थितीतून काही शिकण्यासारखं आहे की नाही? बघा, आम्ही शिकलो जरी, पेपर जरी आम्ही दिला तरी तपासणारे मात्र हेच लोक आहेत. त्याच्यामुळे आता पेपर आम्ही दिल्यानंतर त्याला किती मार्क्स द्यावे हे सगळं त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. सगळ्या यंत्रणा यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे फार काही यांच्याकडून अपेक्षा आम्हाला नाही आहे. तुम्हाला काही अपेक्षा नाहीयेत फारशा? मला पटकन विचारायचं आहे. चंद्रकांत बोजगर, आपलं काही म्हणणं वेगळं. डाव्यांना या निवडणुकीतून अपेक्षा आहेत की नाहीत? निश्चितपणे अपेक्षा आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आम्ही परफॉर्मन्स आमचा नक्कीच वाढणार आहे आणि प्रवेश करणार आहे आणि नक्कीच असेंब्लीमध्ये एक प्रकारचं स्वरूप बदलणार आहे. आपण असं म्हणताय की परिस्थिती बदलेल, आशावाद असतो हा. सोमेन मुखर्जी, पटकन सांगा, बंगालातली परिस्थिती तुमच्या लेखी तुमच्यापर्यंत काय पोहोचलेली आहे? बंगालचे 2 चॅनल आहे. आता एबीपी आनंदमध्ये दाखवतात टीएमसी 51 जागेवर आघाडीवर आणि भाजप 54 जागेवर आघाडीवर. तिथे आड बांगलामध्ये दिसत आहे टीएमसी फक्त 16 जागेवर आघाडीवर आणि भाजप 39 जागेवर आघाडीवर. बघा, तुम्हाला एक विषय सांगतो, ती जे मी मागाशी सांगायचा प्रयत्न करत होतो की भाजपनी घोषणापत्र जे तयार केली त्याच्या नंतरची पूर्णपणे पश्चिम बंगालची चुनावी परिस्थिती हे पूर्णपणे बिघडलं. चुनावची एक्झॅक्टली 15 दिवस अगोदर त्यांनी घोषणापत्र एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी काम केलेलं दिसते की प्रत्येक वर्गांना 1500 रुपये दीदींनी, ममता दीदींनी फक्त 1500 रुपये रोल देऊन, हे फक्त भाता देऊन त्यांना वाटत होतं की बाबा बंगालचे सगळे जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. सगळे वस्तू आपल्या महिला बहिणींनी, मातांनी, त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभा राहावे. तशी झाले नाही. ऑफकोर्स 2021 मध्ये ते झाली होती, पण ह्यावेळी ते झालेलं दिसतं नाही. कारण ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, तुम्हाला परत सांगतो की 21 मध्येचा बूथ बाहेरचा रंगेत आणि ह्या वेळेचा रंगेत तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तिथेच दिसेल की काय घडलं आणि काय कशी पद्धतीने घडलेलं आहे. एक स्पेसिफिक त्यांनी एवढा फाईन ट्यून केलं होतं, एवढं चांगल्या पद्धतीने त्यांनी ते कसे व्हॅलिड वोटरचा मत कशी घ्यावी आपल्या स्वतःच्या बाजूने,
भीतीचं वातावरण तयार करून माणसांना मतदान ना करता देणं आणि ना करणे देणे आणि त्याच्याबद्दल त्यांची स्वतःची मतं बूथ कॅप्चरिंग कशी पद्धतीने असावी, ईव्हीएमला कशी हॅक करते, प्रत्येक पद्धती त्यांच्याकडे स्पेसिफिक होता. ह्यावेळी पूर्णपणे सगळ्या बाजूने इलेक्शन निवडणूक आयोगचं, चुनाव आयोगचं जेवढ्या पद्धती त्यांनी पूर्ण चुनावी प्रक्रिया त्यांनी राबवलेला आहे आणि त्याच्यामुळे जनता स्वतःस्फूर्तपणे स्वतः निर्भीक होऊन त्यांनी येऊन मतदान केली आणि मला माहिती आहे ग्राउंड रिपोर्ट माझ्याकडे आहे. तृणमूल काँग्रेस यावेळी